ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी जे आहेत ते कोकणात येत असतात आणि त्याचमुळं या चाकरमान्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आजपासून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहतुकीसाठी या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली पाहायला मिळते आहे। 3 टप्प्यात ही बंदी असणार आहे। 16 टनापेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवरती या ठिकाणी बंदी असणार आहे। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि RTO विभागाचं पथक जे आहे ते या ठिकाणी यासाठी तैनात करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आपण बघू शकता की सध्या RTO विभागाकडून कशेडीपासून ते अगदी खारेपाटणपर्यंत या ठिकाणी अवजड वाहतूक जी आहे ती थांबवण्यासाठी या ठिकाणी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। कारण का या अवजड वाहतुकीमुळं या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि ती टाळण्यासाठी सध्या RTO विभागाकडून या ठिकाणी 24 तास या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती गस्त घातली जाते। बघू शकता की हा अवजड या ठिकाणी एक ट्रेलर आहे आणि तो थांबवून यांना सांगितलं जातं आहे की वाहतुकीला बंदी आहे, त्यामुळं योग्य त्या ठिकाणी हा जो ट्रेलर आहे तो लावावा आणि अवजड वाहतूक या ठिकाणी थांबवावी। मात्र अत्यावश्यक सेवेसाठी ही अवजड वाहतूक जी आहे ती या ठिकाणी बंद केलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीतच मी बघितलं तर आपल्यासोबत RTO विभागाचे काही अधिकारी आहेत। शर्मा साहेब, काय सांगू शकाल, काय नेमकं शासनाचा नियम आहे आणि गणेशोत्सवासाठी काय प्रिपरेशन असणार आहे RTO विभागाची? शासनाच्या अवजड वाहन बंदी आदेशानुसार 16 टनापेक्षा जास्त असणाऱ्या वाहनांना या ठिकाणी पूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये बंदी आहे। परंतु अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारी जी वाहनं आहेत, जसे की मेडिकल सर्व्हिस असतील, नाशवंत माल वाहतूक करणारी वाहने असतील, पेट्रोलियम वाहने असतील, यांना या ठिकाणी यातून सूट आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी अशी वाहनं आपल्याला जर आढळलीत तर आपण दंडात्मक कारवाई करून ती वाहन अटकावून ठेवणार आहोत। नक्कीच या ठिकाणी RTO विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती पथकं आहेत जी ती तैनात केलेली पाहायला मिळत आहेत। 24 तास अवजड वाहतूक थांबवण्यासाठी हा RTO विभागाकडून या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।